रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. जरा लाईट लावते. लाईट लावल्यावर कसं छान दिसेल. इथल्या लाईटचा जरा वेगळाच प्रकार आहे. लाईटचा काय विषय आहे माहितीये का, पहिल्यांदा दाबली तर पिवळी येते, नंतर दाबली तर लाल येते, म्हणजे वाईट येते जराशी. आता मला प्रश्न पडलाय, आता मी जे घातले त्याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की आज म्हणजे पुण्याला पालखी असती ना, आज येते. मग म्हटलं इथं काय आपल्याला पालखीचं दर्शन तर नाही होणार, पण विठुरायाचं दर्शन घेऊयात, म्हणून मग मी छान अशी तयार झाली आहे. आणि मेकअप तर केलाय, पण आता मला सध्याला ज्वेलरीचा प्रश्न पडलेला आहे. तर ज्वेलरी लय आहे, पण घालायची कुठली? मरणाची ज्वेलरी आहे, मरणाची. कुठली घालू असा प्रश्न आहे. ही तर काय ह्याच्यावर शूट करणारे नाहीये. आणि ही घातली तर ही कशी वाटेल? ही पुतळ्यांची माळ आहे. आता हे साडी हिरवी आहे, त्याच्यामुळे हिरवं काही छान नाही दिसणार ह्याच्यामध्ये, साडीत हिरवं. पण बघूयात, आपण ट्राय करून तर बघूयात. खूप दिवस झाले हे घेतलेलं. आता ह्याची लिंक पण मला देता येईल. आणि नेमकं म्हणजे सगळ्या गोष्टी होतात मॅनेज, तो करतोय सगळं मॅनेज. तो जो वरचा आहे ना तो ऐला सुंदर दिसतंय हो. भारी दिसते, भारी. मला एक्सपेक्टेशन होती की मला असंच काहीतरी पाहिजे होतं. आता पुण्याला असलं की काय मला म्हणजे पटकन कुठल्या पण गोष्टी मला मिळून जायच्या, म्हणजे नाही का असं चुटकी सरशी मिळायच्या. पण इथं मला ते इम्पॉसिबल वाटत होतं, पण आज ते पॉसिबल झालेलं आहे. हे मला मिळालेलं आहे. अप्रतिम आहे. हे माळा आहे, पुतळ्या, म्हणजे ही जे आहे ज्वेलरी मी मिशोवरून घेतलेली होती, खूप दिवस झालं घेतलेली. आता ह्याची लिंक पण दिली म्हणजे मग तुम्ही पण घेताल, बाकी काय नाही. हे अप्रतिम दिसतंय हे तसं, पण खूप वाटतंय का असं? खूप नाही वाटायला पाहिजे. एक मिनिट हा. आता हे मला नको वाटतं. हे दोनच असू द्यावं. हे जास्त होते, हे नको. हे जास्त झालं की मग असं घाण दिसेल ना, एवढं चांगलं नाही दिसणार. तर शिवम पण ओरडेल मला. जो माईक आहे ना तो मला डिस्टर्ब करतो इथं. तो माईक इथे लावूया. ओके, कसं दिसतंय? इवन दाखवते मी तुम्हाला. रखुमा नको, गाणं नको बोलायला. छान दिसतंय का हे? असं एखादं मंगळसूत्र घालू याच्या खाली, म्हणजे हे सुटेबल असं छान दिसेल. खरं तर ना मी हे शिवानीच्या भीतीने कधी घातलंच नाही, की मला शिवानी म्हणेल काय विद्या मावशी हे असलं काय मागवलंय, म्हणून मी घातलंच नाही. पण छान दिसतंय ते. मला आता असं वाटतंय की हे घालावं की ह्याच्यावर छान दिसेल ना. पण हे खूपच नाही का होणार? खूप होतंय ना हे. पण असं काळं थोडंसं पाहिजे. हे नको, मग हे काढून ठेवूयात आणि हे ट्राय करूयात. हे मस्त ट्राय करू. ओके, पण तसं पण लईच दिसायला लागले, गचगच वाटतंय. पण असू द्या आता. ओके, असं दिसतंय. आणि खरं सांगू, कॉन्फिडन्स लेवल जो आहे ना तो प्रचंड वाढलाय वेट लॉसमुळे. आता प्रश्न आहे नथ कुठली घालायची. आता ज्वेलरी तर झाली, बांगड्या घालायच्यात अजून. ओके, बांगड्या घालूया. राजा काढ रातू माझा, अगदी कर्ण फुलं. आणि ही माळ मी काढून टाकली, मधलीवाली हिरवी. ते मंगळसूत्र पण काढलं, हे छोटंसं मंगळसूत्र घातलं आणि याला सूट होईल अशी ही मॅचिंगची नथ पण घातली. चला आता बांगड्या घालून घेऊयात. आता बांगड्यांचा विषय म्हटला तर भरपूर साऱ्या बांगड्या आहेत हिरव्या, पण आता ज्या सापडतील ना वरच्या साईडला त्यात पटकन घालून घेते ह्या बांगड्या. ज्या मिक्स आहेत थोड्याशा. घरात प्रचंड राडा होतोय बरं. हे असलं काही शूटिंग फिटिंग करायचं म्हणलं ना की लय राडा होतो. गाबडं गेलं कुठेतरी म्हणजे खाली गेलं असेल, त्याला काम सांगितलं. अरे प्रत्येक वेळेस हे असं होतच, बांगड्या ह्या फुटतातच. ह्या सगळ्या मिक्समध्ये बांगड्या आहेत. समोर एक बांगडी लावते आणि बस. मग काय, त्या दिवशी ह्या बांगड्या सगळ्या टाकून देणार होते मी, पण म्हटलं आता इथं परत बांगड्या जर फेकून दिल्या तर नवीन आणत बसावं लागेल. म्हणून म्हटलं आहे त्या आपण जतन करूयात, जपून ठेवूयात. कशाला विनाकारण हे करायचं ना, वाया घालवायच्या बांगड्या.
आता हे असंच ठेवणार आहे सगळा पसारा, सगळं आल्यावर आवरणार आहे. कारण ते माझं जे जन्म घातलेला मुलगा आहे ना, तो त्याला पसारा आवडत नाही असं घरात ठेवलेला. पण आता त्याला ॲडजस्ट करावं लागेल. कसली बाई आहे बघा, मी अशा ठेवते बांगड्या, अशा म्हणजे ह्याच्यामध्ये घालून. पाऊचमध्ये एक एक बांगड्या आहेत ना माझ्या पाऊचमध्ये आहेत, अशा सुंदर छान असा पाऊच. आता ह्याच्यामध्ये ह्या बांगड्या घालते का तोडे घालू? हे वाले हे घालते तोडे, म्हणजे छान दिसते. ओके, छान दिसते. एक एकच तोडे आणले मी, हे वाले 2-2 आणायला पाहिजे होते, पण मी एक एकच आणले. आता प्रश्न राहिला आपला टिकलीचा. आता मी टिकली काय असं गंध लावू वाढवा की टिकली लावू, हा प्रश्न पडलाय मला. पण बघूयात, टिकलीच लावूयात शक्यतो. तर फायनल हा लुक झालेला आहे आणि मला स्वतःलाच बघायचं हे पाठीमागं कसं दिसतंय. एक मिनिट, हे सगळं टाकायला पाहिजे ना, शिवम आल्यावर टाकेल. छान दिसते. दे सुखाचं आंदन मी नाही, गाणं नाही बोलू शकत विद्या, तुझ्या लक्षात नाहीयेस का? तर हे आहे मंदिर. इतकं सुंदर मंदिर आहे ना, म्हणजे आम्ही जसं गोव्यात आलो ना तसं हे मंदिर मला म्हणजे बघायचं होतं आणि भेटायचं होतं. आता इथं वरती आहे ना बघा, इथं लिहिलंय रामकृष्ण हरी आणि माझ्या ब्लाऊजवर पण लिहिलेलं आहे रामकृष्ण हरी. दिसतंय रामकृष्ण हरी. मला ना आम्ही आलो ना त्यावेळेला हे नाव बघून गोवा आपलेसा वाटला होता मला, की अरे यार गोव्यात आहे राव देवाचं, म्हणजे मंदिर तर आहेच, देव तर सगळीकडेच आहे, पण मंदिरं भरपूर आहेत. तसं सांगायचं म्हटलं तर आज पहिलं मंदिर मी तुम्हाला दाखवते गोव्यातलं. पण आता इथून पुढं प्रत्येक रविवारी किंवा इतर कुठल्याही वेळी, म्हणजे जे एक आहेत त्यांना मी ओळखते, त्यांनी मला सांगितले की तुम्हाला मी मंदिरं म्हणजे एक्सपोज, म्हणजे मला माहिती नाही आहे तिथं किती मंदिर आहेत, पण खूप छान छान मंदिरं आहेत गोव्यामध्ये. काहीतरी बनेश्वर आहे, बोडगेश्वर आहे, शांतादुर्गा मंदिर आहे, अशी भरपूर सारी मंदिरं इथं आहेत. आणि इथं वडाचं झाड पण आहे बघा. म्हणजे जर मी पुण्याला जर गेले नसते तर वडाच्या झाडाची पूजा कदाचित मी इथं केली असती जे खूप सुंदर आहे. पण वडाचं झाड जिथं बायकांनी इथं म्हणजे हे केलं होतं, पूजा केली होती बायकांनी. पण इथले जे दोरे आहेत ना ते दोरे मात्र कडक दोरे आहेत, आपल्यासारखे दोरे नाही आहेत. म्हणजे जो दोरा जो आहे तो असा टाईट आहे, आपला कसा वेगळा असतो ना साधा, हा जरा वेगळा आहे. तोंडी लावतो ना, आणि इथल्या लोकांनी अशा वापरलेल्या आहेत. तसं सांगायचं म्हटलं तर आता अजून पण मी जरा नाराजच आहे. म्हणजे नाराज म्हणजे ह्यांच्यावर, की ह्यांनी गोव्याला आणलं म्हणून मला यायचं नव्हतं. आता आज मी सहज सकाळी विचारलं काय हो येताल का, म्हणजे फोटो वगैरे काढायला माझ्यासोबत, तर येतो म्हटलेले आहेत. आता शिवम त्यांना आणायला गेलाय, येतोय की नाही बाबा हा प्रश्न आहे, पण येतो असं तर म्हणलेले आहेत. मी कशी दिसते कमेंटमध्ये सांगा. तसं तर मी विचारलं, म्हणजे 1-2 जणांना मी विचारलं की काय करायला पाहिजे, म्हणजे आम्ही जाऊ का नको जाऊ. तर इथं मंदिरात यायच्या आधी मी 1 जणांना विचारलं की मी जाऊ का, म्हणजे ते आहेत ना दादा, त्यांना मी विचारलं की आम्ही जाऊ का मंदिरात, म्हणजे शूट वगैरे करू शकाल का, किंवा म्हणजे आम्हाला काही प्रॉब्लेम तर येणार नाही. त्यांना असं मी विचारलं तर ते म्हणले काय प्रॉब्लेम नाही, फक्त तुम्ही गर्भगृहात म्हणजे जाऊ नका. पण तसं काही एवढं लांब नाहीये, विठ्ठल पण असा इथंच आहे. आणि मेन म्हणजे ज्या देवाला मी तिथं शोधत होते ना तो देव इथं आहे, मला तो देव इथं भेटला असं आहे. तर इथं पण लिहिलंय की मंदिरात मोबाईल वापरू नका, पण सगळ्याच मंदिरात लिहिलेलं असतं. तर असं हे आहे. आणि विश्वकर्मा आहेत. पहिलं तर हे मंदिराचं नाव आहे विठ्ठल विश्वकर्मा कालिका विजयते, म्हणजे विठ्ठल आहे, नंतर हे आहेत काय म्हणतात, विठ्ठल आहे, नंतर विश्वकर्मा महाराज आहेत, आणि त्यानंतर आहेत आपले कालिका माता आहे. आणि कालिका माता तर काय बघितली नव्हती, पण मी बऱ्यापैकी हे पाहिलं होतं विश्वकर्मा महाराज मात्र मी पाहिलेले होते. चला, तर मला वाटतं इथं गोंधवलेकर महाराज पण दिसतात, आणि मला असं वाटतं की गोंधवलेकर महाराज आमच्या जातीचे
होते, कारण आमच्या बऱ्याच पाहुण्यांकडे त्यांचे फोटो वगैरे आहेत त्यांच्या घरामध्ये. चला आता हे येत आहेत का पहिले बघूयात. विचारावं लागेल त्या टकलीला. हे आहे कालका माता आणि हे आहेत आपले देवादिदेव विश्वकर्मा, ज्यांच्या कृपेची मला फार गरज आहे. इंजिनियर आहेत हे, इंजिनियर. आणि हे पण एक महाराज आहेत, त्यांना तुम्ही ओळखता का ते कमेंट मध्ये सांगा. माझा विठ्ठल. आवाज आवाज शुभम महाग लोक आहेत. शिवम आवाज कमी कर ना. तर मस्त शूट बीट करून आम्ही चाललेलो आहोत घरी. दमानी घे दमानी घे. आलोय परत. आता काय करायचंय. आता भाकरी. लय भूक लागली, गरम पण व्हायला लागले भयंकर. किती गरम झाले बघितलं. घाम यायला लागलाय. मलाच करायची एक भाकरी. तर गाळू का पटकन साडी. गावडं खालीच थांबलं, आलंच नाही वर. लय गरम व्हायला लागलं. पाऊस नाहीये ना त्यामुळे भयंकर गरम होत. चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. राम राम. जय संताजी.